गाडीला ठोकलं आणि त्याच्यानंतर त्याला शिक्षा काय तर 300 शब्दांचा निबंध लिहा आणि सोडून दिलं। मित्रांनो, मला आता खरं तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ही जी कुर्ल्याची बातमी आपण ऐकली, जी बस चालकाने बोलतात ना फास्टमध्ये येऊन बस ठोकली आणि भरपूर लोक, काही लोक मृत्युमुखी पडले, काही लोक जखमी झाले। आता मुळात याच्यावर प्रश्न उठत की दोष कोणाचा आहे, बस चालकाचा आहे की सरकारच्या प्रशासनाचा आहे? कारण बसची सर्व्हिसिंग झाली नव्हती किंवा तो जो चालक होता त्याने दारू पिला होता आणि तो नशेमध्ये असताना त्यांनी बोलतात ना एक बस घेऊन गेला आणि सरळ सगळ्यांना ठोकलं। नक्की दोष कोणाचा आहे? माझ्या डोळ्यासमोर पहिली गोष्ट जी आली ना मित्रांनो, हे फेरीवाले। हे फेरीवाले आपले कुठेही बसतात आणि हे कोण त्यांना फेरीवाल्यांना प्रोत्साहित करते बसण्यासाठी? मित्रांनो, आजपर्यंत आपण प्रत्येक वेळेला बोलत आलोय फेरीवाले जे आहेत ते हटले पाहिजे, पण मित्रांनो कसं आहे, हे काही लोकांचे जे आहेत ना, त्या लोकांचे आहे ना पाकिटं भरतात ना, त्याच्यामुळे फेरीवाल्यांना बसायला त्यांना जागा मिळते। हे गुंडे जे मवाले लोक आहेत ना, हे फेरीवाले त्यांना पाळून ठेवले सगळ्यांना, आणि त्याच्यामुळे काय होतं, इथं एक तर आधीच ट्रॅफिकचा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये एवढा मोठा मोठा बसा एवढा एवढा गल्लीतून जातात, लोकांना चालायला जागा नसते, तिकडून बस जाते आणि त्यात जर का एवढा फास्टमधून कुठेतरी बोलतात ना बस आली आणि ते किती म्हणजे ऐकूनच अंगावर काटा येतोय। खरं तर मला दोन्ही बाजूने विचार करायचा, खरं तर एक सामान्य घरातील तो बस चालक, तो पण एक असं बघितलं, जर का आपण आपल्या घरामधील जर का कुठला असा व्यक्ती असता आणि आपण जर का विचार केला असता, आपण दोन्ही बाजूने विचार करू शकतो की बाबा रे, समजा आज माझे वडील असते त्या बस चालकाच्या जागी, तर मी असा विचार केला असता की बाबा रे, तो पण गरीब आहे, मी म्हणजे त्यांनी काय मुद्दाम नसेल केलं असं मी विचार केला असता। पण जर का त्यांनी दारू पिऊन मित्रांनो गाडी चालवली असेल तर तो गुन्हा त्याच्यावर झालाच पाहिजे। आता कसं आहे, हे कंटिन्यू सकाळी रात्री बस लावली की सकाळी तीच बस घेऊन जाते, त्याची सर्व्हिसिंग होते का नाही होते हे कोण कोणाला विचारत नाही, कोण कोणाला काय बोलतात ना काही पडलेले नाही आहे। आपले तेच सरकारी काम म्हणजे माहिती आहे तुम्हाला कसे असतात, आणि त्याच्यामुळे मग लोकांच्या जिव्हारी आल्याच्या नंतर कदाचित काही लोक असे बोलतात, बस चालक आहेत त्याला कदाचित फसवण्याचा देखील डाव असू शकतो, आणि त्याच्यामध्ये बोलतात ना की कुठेतरी ह्या कंपन्यांचं नाव खराब नाही झालं पाहिजे, मोठ्या मोठ्या बस चालक ज्यांनी बनवलं त्यांचं किंवा सर्व्हिसिंग जे करतायत किंवा प्रशासन यांचं नाव खराब नाही झालं पाहिजे, त्याच्यामुळे कदाचित ह्या वाहन चालकाला मध्ये अडकवले जाते का, असे देखील प्रश्न उपस्थित करतात। आता नक्की दोष कोणाचा? कोणी येते आज बघतो ना, मी माझ्या डोळ्यासमोर कधी कधी बघतो, आज प्रत्येक माझ्या कामाच्या खाली देखील हे फेरीवाले आपले नुसते बसलेले, तर काही काही कोण त्यातलं तर मराठी नाहीच, भरपूर कमी मराठी, आणि मग त्यातल्या तर हप्ते यांचे चालू असतात आणि बोलतात ना की कसाही त्यांना वाटेल तसा भोंगळा कारभार करतायत। काय कोणाला म्हणजे आधीच एवढे एवढे रस्ते, त्यात एवढी ट्रॅफिक, हे अशा प्रसंग झाल्याच्या नंतर किती जण मरतील ते आता उदाहरण आपण पाहिलंच। याच्यावर मला असं वाटतं सरकारने कुठेतरी आता डोळे उघडणं गरजेचं आहे, आणि मला असं वाटतं कुठेतरी कडक नियम हे रस्त्यावर लागणे गरजेचे। जसं आपल्या घरात आपण स्वच्छता ठेवतो तसा रस्त्यावर का नको ठेवायला? फक्त स्वच्छ भारत अभियानाने सगळ्या गोष्टी करून नाही होणार ना मित्रांनो। मला असं वाटतं हे रस्त्यावर चालताना आपल्याला सहज चालता येणं शक्य असलं पाहिजे, असे रस्ते तरी किमान द्या। आणि तेच पुन्हा विषय तोच येतोय परत, अशा रस्त्यावर जेवढा मोठ्या मोठ्या गाड्या जर का जाणार असेल, तिथून माणसं जाणार असतील, माणसं रस्त्यावर त्याच चालतात आणि त्याच रस्त्यावर गाड्या देखील चालत आहेत, आणि कुठून जर काय असं अशी परिस्थिती झाली तर मग मरण नक्कीच आहे, जखम नक्कीच आहे। किती लोक जखमी झालेत आज, किती लोक, मला असं वाईट वाटतं ना, सकाळपासून न्यूज ऐकतोय मी, एक मुलगी जी होती त्या पहिला जॉबचा दिवस होता आणि ती वडिलांनी काय, मला ऐकूनच म्हणजे तुम्हाला आता काय तुम्ही ते ऐकलं असेल, परत परत मीच काय सांगू तुम्हाला आता। खरं तर मित्रांनो, ही गोष्ट आपण खरं तर समजणं गरजेचं, आपल्या जेव्हा घरामध्ये होतात ना ह्या गोष्टी, तेव्हा आपण बोलतो ना की आपण जागृत होतो की बाबा हे नाही खरं, ह्याच्यावर ऑब्जेक्शन झालं। पण काही भरपूर लोकांना विचारलं, त्याच्यामध्ये सगळ्यांनी सांगितलं की हे ना आता सरकारने जागा झालं पाहिजे ह्या फेरीवाल्याच्या विरोधामध्ये। हे मध्ये पण एकदा झालं होतं, जेव्हा चेंगराचेंगरीमध्ये रेल्वे स्टेशनवर भरपूर लोक मेले होते, एल.पी. स्टँडच्या साईडला कुठे, तेव्हा फेरीवाले बंद केले, थोडा दिवस बंद केले, परत सुरू झालं। आता मला असं वाटतं ना, हा फेरीवाल्याचा मुद्दा ना, हा सरकारने याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे मित्रांनो। मला असं वाटतं आता मध्ये त्या पुण्यामध्ये प्रकरण झालं, त्या मुलाने त्या गाडीला ठोकलं आणि त्याच्यानंतर त्याला शिक्षा काय तर 300 शब्दांचा निबंध लिहा आणि सोडून दिलं। पण हा सामान्य माणूस, आता ह्याच्यावर काय ती कारवाई होणार? आता ह्याने जर का खरंच मद्यपान केलं असेल तर मग त्याच्यावर कारवाई नक्कीच झाली पाहिजे। पण मित्रांनो, त्यांनी जर का बोलतात ना व्यसन नसेल त्याला काय, आणि अशीच त्याच्याकडून एक गल्लत म्हणून चूक झाली असेल, आपण त्यालाही काय बोलणार? पण दुसऱ्या बाजूने असाही विचार करू शकतो, बाबा जे मेले, जे चिघरून गेले, त्यांचं काय यार, ते त्यांचा पण आपण विचार केला पाहिजे। ह्याच्या मागे बोलतात ना, तू ह्याला दोष देऊ की त्याला दोष देऊ, हे तर अजून अद्याप कळायला नाही, ह्या गोष्टी अजून बोलतात ना पुढे यायच्यात।
प्रत्येकजण आता मी बोलतो ना, मी जर का ते चेंगरून मेले त्याच्या जागी जरी आपलं कोण असते तरी आपल्याला तेच फील झालं असतं, आणि जो वाहन चालक आहे त्याच्या जागी जरी आपलं कोण असतं तरी आपल्याला तेच फील झालं असतं. आपण आपल्या बाजूने प्रत्येकजण बोलतो. मला असं वाटतं मित्रांनो, ह्याच्या आधी आपण ह्या सरकारला आहे ना जाब विचारला पाहिजे की बाबा रे, हे जे रस्त्यावर फेरीवाले आहेत ना त्यांना कायमचं बंद करा. इथं चालायला रस्त्यावर जागा नाही, आणि वरून त्या फेरीवाल्यांची मुजोरी किती असते. म्हणजे त्यांना आपण जर का बोललो जरी आपण एक जागृत नागरिक म्हणून, तर आपल्यावरच उलटे येतात आणि मग ते मालाडसारखे प्रकरण घडतात. हे मला असं वाटतं ना, हे सगळे जे भाईगिरीच्या गोष्टी चालू आहेत ना, हे आपल्या घरासारखं घरी कसे काबीज करतात तसे रस्ते काबीज करायला लागलेत. अरे काय बोलायचं काय ह्या सगळ्या गोष्टींवर मला कळत नाही. भ्रष्टाचार, अरे तुमचा भ्रष्टाचार रस्त्यावर यायला लागला आता. लोकांना खरंच चालल्याला रस्ते नाही देऊ शकत तुम्ही. तुम्ही फक्त तुमच्या गाड्या आल्या, जेव्हा हे नेत्या लोकांच्या गाड्या येतात तेव्हा सगळे रस्ते मोकळे करता आणि तुम्ही लोक जाता, आणि सामान्य माणसांनी काय करायचं? फक्त आपल्या स्वतःपुरताचा विचार करायचा. ह्या सामान्य माणसाचा कोणी विचारच केलेला नाही आहे. आबा हे आता हे झालं ना, ह्यांना घरच्यांना पैसे द्या, संपला विषय. आपला इथेच विषय संपतो. म्हणजे काय, पैसा दिला म्हणून सगळ्यांची तोंड बंद? मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीवर ना आता बोलणं गरजेचं आहे. लोकांनी या सरकारविरुद्ध बोलतात ना आवाज उठवला पाहिजे. आता खरं तर ह्यांना जाब विचारला पाहिजे, का हे रस्त्यावर फेरीवाले बसतायत. ह्या फेरीवाल्यांना आता हटवा. आता असं वाटायला लागलं कधी जगामध्ये कोणाचं काय होईल काय सांगता येत नाही. सकाळी आपली मुलगी जाते कामाला म्हणून जाते, आणि रात्री हे अशा परिस्थिती गोष्टी घडतायत. आपल्या राज्यात आपण सेफ नाही आहेत. कुठेतरी मला असं वाटतं सरकारने याचा विचार केला पाहिजे. बस मला जास्त काही तुम्हाला सांगायचं नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, ह्याच्यामध्ये चूक कोणाची? प्रशासनाची चूक आहे, त्या वाहन चालकाची चूक आहे, या फेरीवाल्यांची? हे जे फेरीवाल्यांना पण आपण काय बोलू शकत नाही, त्यांना बसवणारे ना हे हरामी आहेत. खरंच मला असं वाटतं नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण नीट विचार केला पाहिजे. आणि हा मुद्दा जो आहे, जसा एल्पिस्टनचा मुद्दा झाला होता त्याच्यानंतर जसे फेरीवाले बंद झाले, तसे आता हे फेरीवाले बंद झाले पाहिजे, पण कायमचे. बस तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.